डायबिटीज सिरीजमध्ये आपलं स्वागत. लोक शुगरमुळे मरत नाहीत तर शुगरच्या साईड इफेक्टमुळं. त्यामुळेच तर म्हणतात शुगरला सायलेंट किलर. सर्वात प्रथम न्यूरोपॅथी होते, म्हणजे आपल्या शरीरातल्या नसा हळूहळू नसा कमजोर होत चालतात, ब्लॉकेज होत चालतात. आणि मग काय होतं तर आय रेटिनोपॅथी, म्हणजे डोळ्यांमधल्या नसा ब्लॉकेजेस होतात, हळूहळू ब्लर दिसायला लागतं आणि दृष्टीहीन होतो माणूस. पायातल्या नसा, हाताच्या नसा, त्यामध्ये हळूहळू ब्लॉकेज तयार होत आहेत. त्यामुळं मुंग्या येणे, जळजळ होणे पायांना, हळूहळू ती वाढत जाऊन जखमा बऱ्या होत नाही आणि जखम बरी नाही झाली की पाय तोडावं लागतात. किडनी डॅमेज होणे, किडनीचं सुरुवातीला काय होतं, युरिनमधनं प्रोटीन जातं, टेस्टमध्ये येतं +1 किंवा +2 किंवा +3, म्हणजे हळूहळू प्रोटीन वाढत जातं. आणि मग काय होतं तर आपला EGFT म्हणजे ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट हे कमी होत जातं, किडनीची क्षमता कमी होत जाते. आणि मग क्रिएटिनिन वाढतं, ब्लड युरिया वाढतो, त्याचबरोबर फॉस्फरस क्लोराईड हे पण वाढतं. आणि सर्वात मोठा धोका होतो ते म्हणजे पोटॅशियममुळं. पोटॅशियमसह वाढू शकतं आणि पोटॅशियम वाढलं की हृदयाला ते दाबीत चालतं, आपली किडनी निकामी होती. किडनी निकामी झाली शेवटच्या स्टेजला की मग डायलिसिसवर जातो. हृदयामध्ये प्लेक तयार होतात. प्लेक कसे तयार होतात तर शुगर वाढली की एजेस तयार होतात. आणि एजेस म्हणजे काय, ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट ब्लॉकेजेस तयार होतात आणि मग हार्ट अटॅक येतो. तेच जर आपल्या ब्रेनच्या ह्याला झाल्या की ब्रेन स्ट्रोक येतो, पॅरालिसिस होतात. इरेक्टाईल डिस्फंक्शन हा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे पुरुषांमध्ये. युरिक ॲसिड वाढतं. युरिक ॲसिड वाढलं की गॉट फॉर्मेशन होतं आणि मग सांध्यामध्ये गाठी तयार होतात, पायांच्यामध्ये, हातांच्यामध्ये. आणि मग काय होतं, चालणं अवघड होतं, हात हलवणं अवघड होतं, स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात. शुगर वाढली की बॅक्टेरिया आणि फंगस ह्यांचा सुळसुळाट होतो, त्यांचं खाद्याचे शुगर, त्यामुळे स्किनवरती काळे डाग येतात, पर्टिक्युलर पायांच्या स्किनवरती. शुगर नाही मारत तर शुगरकडे दुर्लक्ष मारतं. त्यामुळे काळजी घ्या.